घरचं सगळं आवरून गोंदवलेकर महाराजांना जावं म्हणलं गुरुपौर्णिमेला, म्हणून गेलो तिकडं गोंदवले महाराजांना. तिथं गेले हातपाय हे धुतलं, जरा फ्रेश झालो. लय लांब आहे ना आमच्या इथून, त्यामुळं लय उशीर झाला जायला. गाडीवर गेल्यामुळं वाऱ्या सगळं उलटं वारं की वाऱ्यानं सगळं हे झालं. लय असं ते कंटाळा आल्यासारखं झालं. तरी पण म्हणलं गाडीवर एस टीनं जायचं होतं, पण एस टीनं पण लय ट्रॉफिक ही लागतं ना तिथं, आणि थांबवत नाही तिला, अलीकडंच थांबवते ती, ट्रॉफिक होतं म्हणून. मग म्हणलं जाऊया गाडीवर. तसंच मग गेलो गाडीवर, दोघंच गेलो. पोरं काही नाही ती पोरी ही, तसंच दोघं गेलो. तिथं गेल्यावर मग गर्दी बघून काय हीच होईना. आम्ही दरवर्षी लवकर जातो, त्यामुळे लय असं लगे गर्दीला लय हे होत नाही, लगे लाईनला उभा राहून दर्शन भेटतं. पण ह्यावेळेस आम्हाला जायलाच 2 वाजले. मग लांबनंच दर्शन घेतलं आणि पेढं ही तिथं दिलं, नैवेद्य ही दिला. आणि चला ह्यांना म्हणलं चला आपण जाऊया, जरा प्रदक्षिणा ही घालून येऊया. पण किती तर गेलं, लय भारी वाटलं. सगळी अशी माणसं ही भरपूर नाही, गुरुपौर्णिमेला दरवर्षीच माणसं भरपूर येते ती, आणि अशी पण पौर्णिमेला असते, पण गुरुपौर्णिमेला जास्तच असते ना, पाहिजे तिथून माणसं येते ती. भारी वाटलं असं एकदम. मग जरा प्रदक्षिणा ही घातल्या आणि प्रत्येक माणूस ही तिथं परत नंतर गुरं ही आहे ती ना, असं बघण्यासारखं लय आहे तिथं. मग ते सगळं फिरलो, बघितलं. परत ते बांधकाम नवीन चालू आहे ना ह्याचं, पहिलं म्हणजे आम्ही ह्याच्या आधी गेलो तर त्यावेळेस तिथं प्रसाद होता, पण ह्यावेळेस गेल्यावर दुसरीकडे जरा प्रसाद होता, म्हणून जरा आमची वाट चुकली. परत मग दर्शन ही घेऊन मग म्हणलं जरा गुरांना हे बघून येऊया. मग गेलो. गाई ही आहे ना तिथं, दूध म्हणजे देवाच्याच आहे ती गाई, ती बघितलं. पण त्यांचं काही व्हिडिओ घेतला नाही, कारण ते म्हणजे उघडलं नव्हतं, 4 वाजता उघडायचं होतं. मग आम्ही आपलं इकडं परत हॉलमध्ये आलो. हॉलमध्ये माणसं नामस्मरण ही करतात ना तिथं रांगोळी ही तर खूप छान काढली होती देवाच्या पुढं. तिथनं मग परत गेलो. प्रसाद तिथं चालू होता पेढाचा, तिथं प्रसाद घेतला जरा. पेढा, साखर असं सगळं काय आपण जे दिल तीच प्रसाद वाटते, ते आपण पुढं देवापाशी देतो प्रसाद. तीच प्रसाद असं मागं आणून सगळ्यांना वाटते ती, बादली ते एका घेऊन. तिथं दुसऱ्या देवाचं एक हे होतं, तिथं बी दर्शन घेतलं. फिरलो, खूप फिरलो. हे बघा रांगोळीले खूप छान रांगोळी काढली होती. बघल तेवढं थोडंच होतं. शांत सगळे ह्या हॉलमध्ये तर सगळे शांत एकदम वातावरण. पेढं ठेवले होतं मी पिशवीत, बॅगेत ते काढलं. तिथं प्रसाद ठेवायला देवाला प्रसाद ठेवलं. ही अशी माणसं बाहेरनं आलेली असतात ना, ते नामस्मरण करत बसते तिथं. लय लांब नाही येतात माणसं महाराजांची भेट घ्यायला. परत सीधा घरात गेलो. म्हणजे आपण काय पण न्यायचं, पेंड न्यायची किंवा गहू न्यायचं, ज्वारी न्यायची, ज्वारी नाही, गहू किंवा तांदूळ, तेल असं काय पण देते ते. आम्ही दरवेळेस जाताना निघतो काहीतरी. मग तिथं आम्ही ह्यावेळेस पेंड नेलती, देवाला दिली तिथं पेंड. देवाला म्हणजे त्यांची गुरं आहेत ना, त्या गुरांना पेंड चारायला लागते. परत प्रसादाच्या लाईनीत उभं राहिलो प्रसाद घेण्यासाठी. मग लाईन खूप लांब नव्हती, मग येत होतो लाईनीनं. तसंच साठलेलं तिथलं
पावसाचंच पाणी असतं, साठलेलं असतं ही काय वाहत बीत नाही. हे बघा ही जेवणाचा हॉल आहे, म्हणजे प्रसाद इथं भेटतो. आता नवीन बांधकाम चालू आहे ना पलीकडं. ही आधी इकडलं बांधकाम घेतलं आहे, मग परत ना अजून तिकडं दुसरीकडं पण बांधायचं चालू आहे बांधकाम. जेवायला आपण ताट वाटी असते ती घ्यायचं, मग ती देते त्यात. तिथले दीदी माझ्याकडे बघून हसल्या. 2-3 दीदी होते, ते माझ्याकडे बघून हसत होत्या, म्हणून इथं बघा त्या. ही आधी मी ह्याला देवाला घेण्यासाठी प्रसाद बघत होती. नंतर ना तिथं बांगड्या ही होत्या लहान मुलांच्या, मोठ्यांच्या. तिथं 2 माझ्या मुली आहेत, त्यांना हातातल्या बांगड्या घेतल्या दोघीला. ही घेऊ का ती घेऊ ह्यांना विचारत होती. परत नंतर चॉईस केल्या, कुठल्या घेऊ ती कळतच नव्हतं, म्हणून घेतल्या तीच. जी पसंत आल्या ते पहिल्यांदा पसंत आल्या तीच घेतल्या. परत डबल देवात म्हणजे तिथं म्हणलं जरा फिरून लय कंटाळा आलता, पाय दुखायला लागला. मग म्हणलं चला बसूया तिथं जाऊन हॉलमध्ये. देवासमोर सगळी बसलेली होती, म्हणलं आराम घेऊ. ह्याने काय बसू देते, तर ह्यांची गडबडी एकच, चल घरी. घरी मसरा येते, शरडा येते, त्यांना गावात हे आणायचं आहे म्हणत होतं. तरी पण म्हणलं बस, लय फोर्स केला पण नाही बसू दिलं. थोडा वेळ उभारच राहिलो, बोललो जरा, मग